जय हिंद विद्यार्थी मित्र हो, आपण संधी हा टॉपिक पाहत होतो. संधी या टॉपिकचे आपण 2 भाग बघितलेले आहेत. आजच्या पार्टमध्ये आपण स्वर संधीला समाप्त करणार आहे आणि स्वर संधी मधला शेवटचा जो प्रकार आहे ज्याचं नाव आहे यनादेश ते आपण पाहणार आहे. यनादेश हा जो प्रकार आहे एकदम लक्ष देऊन तुम्हाला पाहावं लागेल, कारण याच्यामध्ये जे रूल आहेत ते थोडे कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु मी तुम्हाला एवढ्या चांगल्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे ते कॉम्प्लिकेशन जे आहे ते तुम्हाला राहणारच नाही. तत्पूर्वी जे आपण शिकवलेलं आहे ते आपल्या पाठ असणं खूप आवश्यक आहे. एकदा माझ्यासोबत सर्व म्हणा आणि तुम्ही पण घरी पाठ करा. संधीचे प्रकार किती? पहिला, दुसरा, तिसरा. स्वर संधीमध्ये आपण दीर्घत्व संधी बघितली, पाठ आहे तुमच्या. दीर्घत्व नंतर कोणता बघितला? गुणादेश. गुणादेश नंतर कोणता बघितला? रुद्यादेश. कोणता? आजच्या लेक्चर मध्ये किंवा आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहे? यनादेश संधी. कोणती संधी? कोणती संधी? आता आपण यनादेश संधी पाहणार आहे. यनादेश संधीचे रूल पाहत असताना आपण मागचं जे आहे ते जर असं आपल्याला माहित असलं की यनादेश संधी आपल्याला समज. यनादेश संधी समजण्यासाठी जे मागचे 2 व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहून घ्या. ते पाहिले की यनादेश संधी लवकरच समजते. आता बघा आपण यनादेश संधी पाहून राहिलो. आता बघा आपण यनादेश संधी पाहत आहे. हा पहिला शब्द आहे की नाही? अति. दुसरा शब्द काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्हेरी गुड. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. पण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत अच बाहेर आला होता. अच्या पुढे ई आला होता किंवा अच्या पुढे आ आला होता. पण इथं काय झालं? पहिले कोण बाहेर आला? कोण बाहेर आला? उलट झालं की नाही? हा. इथून पण कोण बाहेर आला? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? आता मला सांगा, आपण अर्धस्वर पाहिले होते. कोणते स्वर? अर्धस्वर किती आहेत एकूण? कोणते कोणते आहे? य, र, ल. बरोबर आहे. आता जो य आहे मी तुम्हाला म्हटलं होतं हा एका स्वरासारखा प्रोनाउन्सिएशनला आहे. त्या स्वराचं नाव काय असते? ई. र कसा असतो मग? आणि ल कसा असतो? आणि व कसा असतो? उ किंवा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, या स्वरासारखे कोण असतात? व्यंजन असतात. स्वरासारखे कोण असतात? म्हणून याला काय म्हणतात? मग मला सांगा, या ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी या पहिल्या शब्दातून शेवटचा जो बाहेर आलेला आहे हा कोण आलेला आहे? कोण आलेला आहे? काही अडचण तुम्हाला? मग आता समजा जर प्रतिनिधित्व ई न केलं, कोण केलं? तर ई न केलं तर कोण तयार होते? कसा? पाय मोडलेला, हलंत, लंगडा. बरोबर की नाही? कोण प्रतिनिधित्व केलं? कोण तयार झाला? कसा? पाय मोडलेला किंवा तुम्ही कसा म्हणायचं? हलंत. बरोबर आहे. कोण प्रतिनिधित्व केलं? कोण तयार झाला? कसा? कोण प्रतिनिधित्व केलं? कोण तयार झाला? कसा? कोण प्रतिनिधित्व केलं? कोण तयार झाला? कोण प्रतिनिधित्व केलं? बरोबर आहे. म्हणजे ई तर कोण बाहेर? यन. य. मग आता जो हा लंगडा य आहे, लंगडा कोण आहे? मग याले याचा पाय मोडलेला जो आहे त्याला कुबडी घ्या लागेल ना. मग हा याचा पाय मोडलेला असल्यामुळे कुबडी घेन. तर ते कोणापासून घेन? या ई समोरच्या स्वराची. म्हणजे कोणाची? अची. मग या य न अ ची मदत घेतली किंवा कुबडी घेतली तर पूर्ण रूप काय तयार झालं? काय तयार झालं? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ई आणि य बद्दल कोण तयार झाला? जर ई आणि आ असता तर कोण तयार झाला असता? बरोबर आहे की नाही? मग आता बघा, या अति मधला तुम्ही ई बाहेर काढला तर असं लिहा लागेल. अत तयार काय केलं? आणि समोर काय आहे? मग अति प्लस अल्पचा काय तयार झाला? आता डबल पा. हा एकच नियम आपल्याला घ्यायचा आहे, पण माणुसकीने घ्यायचा आहे, वेळ देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे ना? अजून याच्यात 3 स्लाइड आहेत समोर, त्याच्यामुळे मन लावून पहा. जर व्यवस्थित पाहिलं तर जे आपल्याला कठीण वाटते ते वाटणार नाही. बरोबर आहे. आता मला सांगा, ई जो आहे ई बद्दल कोण तयार झाला होता? हा य मदत कोणाची घेन? अ जर याच्या मदतीला गेला तर काय तयार होईल? य तयार होईल. मग अधि प्लस अक्ष. मग आपल्याला यातला फक्त अध घ्या लागन, कारण आपण ऑलरेडी काय घेतलेला आहे? ई घेतलेला आहे. तयार कोण केला? समोर कोण आहे? अध्यक्ष. समजलं कसं केलं? आता मला सांगा, ई बद्दल काय तयार झाला? मदत कोणाची घेन? पूर्ण तयार रूप काय करन तो? य. मग मला सांगा याची संधी काय होईल?
आता सर्वांचा आवाज आला पाहिजे. काय होईल? म्हणजे तुम्हाला समजून पाठ करायचा आहे. बरोबर आहे. ई बद्दल कोण तयार झाला? हा मोडलेला पाय जो आहे हा कोणामुळे दुरुस्त होईल? तयार काय होईल? मग सांगा तुमची संधी काय होईल? कोट्यावधी. एवढे रुपये पाहिजे नाही रे तुमच्याजवळ? घ्या मग. कोण प्रतिनिधित्व केलं? कोण तयार झाला? हा अ त्याच्या मदतीला गेला तर पूर्णरूप धारण केलं तर कोण तयार झाला? सांगा. समजा संधी काय? व्यर्थ होईल ना. वी प्लस अर्थाचं जिंदगी व्यर्थ गेली पाहिजे. मला सांगा ई बद्दल कोणाला प्रतिनिधित्व कोण केलं? मदत कोणाची घेतली? पूर्णरूप धारण केलं. काय तयार झालं? सांगा संधी काय झालं? प्रत्यांतर. काही अडचण? ई म्हटलं की कोणाला पाहिजे? तो कसा आला पाहिजे? पाय मोडूनच. मग तो मदत घेन आणि समोर काय होईल? संधी तयार कर. समजलं तुम्हाला? स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा सु प्लस अल्प आहे की नाही. मग मला सांगा इथून काय बाहेर आला? हो इथून काय बाहेर आला? बोला बोला बोला. आता मी तुम्हाला म्हटलं होतं जर समजा व जो आहे अर्धस्वर आहे हा व कसा तयार झाला? याच्याच पासून होते ना. मग अशी आपण लिहिलंच होतं. मग आता मला सांगा या सुच्या पुढे म्हणजे ऊच्या पुढे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ये आहे ना बे. कोण आहे? ई आहे का नाही. मग या ऊ बद्दल कोण तयार होतो? त्याच्यात मिसळते कोण? तयार काय होतो? ऊ बद्दल तयार काय होतो? बोलत चला. मिसळते कोण? तयार काय होतो? ऊ बद्दल कोण तयार होतो? मिसळते कोण? तयार काय होतो? कोण? व. कोण मिसळते? तयार काय होते? कोण? व. कोण मिसळते? तयार काय होते? काही अडचण याच्यात? मग आता मला सांगा काय तयार होईल? संधी स्वर. बरोबर ना. बोलत चला. काय तयार होईल? अरे बोला ना. अन्वर्थ. काय तयार होईल? आता बरोबर बोला. काय तयार होईल? मनवर. समजून राहिलं ना? काय तयार होईल? बोला. अन्वेष. बरोबर ना. काय तयार होईल? मग भानविश्वरी. अशा पद्धतीनं भानविश्वरी. बरोबर आहे. मला सांगा प्रतिनिधित्व कोण केलं? काय तयार झाला? समोरील स्वर त्याच्यामध्ये मिसळून पूर्णरूप धारण केलं त्यानं आणि काय झाली? संधी झाली. जर समजा ई निघाला असता तर ई बद्दल कोण तयार झाला असता? बरोबर आहे. ऊ निघाला तर कोण तयार झाला? काही अडचण? चला स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा इथून कोण बाहेर आला? कोण बाहेर आला? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? औ. इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? आता एक मला सांगा तुम्ही. पहिला ई आहे ना. आता एक मला सांगा जर समजा ऋण प्रतिनिधित्व केलं कोण? काय तयार होईल? होईल ना. आणि हा आ याच्यात मिसळून काय तयार होईल? काय तयार होईल? र. लिहिण्याच्या पद्धती किती? मग तुम्हाला माहिती आहे कोणता र लागते? संधी सांगा काय होते? हे समजा पिता. इथं लावला तर पित्रा आणि समोरचा काय? मग मला सांगा मी र चा वापर केला ना. काय संधी झाली? पितृ प्लस आज्ञाचा. आता स्पष्ट बोला सर्वजण. रू बद्दल काय तयार होतो? काय तयार होतो? हा र पूर्ण रूप धारण करण आची मदत घेऊन काय तयार होईल? मग हा असाच लागण काय तयार होईल? अरे बोला चला. मात्रा. मग याले तुम्ही त्र तो च छ ज झ मध्ये त्र म्हणसान का आता? हा व्हेरी गुड. आता मला सांगा रू कोण तयार आला? आची मदत घेतली काय झालं तयार? सांगा बरं संधी काय झाली? मात्रा नंद. वाचत झाला ना मात्रा. आता मला सांगा रू कोण तयार झाला? मदत कोणाची घेतली? तयार काय झाला? कोण तयार झाला? सांगा संधी काय झाली? पित्र. बोलत चला. काय तयार झाली? चला बोला. रू बद्दल कोण तयार झाला? मला सांगा यानं मदत कोणाची घेतली? तयार कोण झाला? सांगा संधी काय झाली? मात्री. काय तयार झाली? समजलं. मग आता मला सांगा जर ई न प्रतिनिधित्व केलं तर कोण तयार होतो?
कोण तयार होतो? जर ऊ न प्रतिनिधित्व केलं तर कोण तयार होतो? आणि रू न प्रतिनिधित्व केलं तर कोण तयार होतो? यालाच कोणती संधी म्हणतात? यनादेश. काय म्हणतात त्याला? कारण पहिले कोण आला होता? समजून राहिलं का? इथं जे आहे आपलं आपण म्हणू स्वर संधी संपली. काही अडचण? समजून राहिलं?